संत संप्रदायाने मराठी मनाच्या आध्यात्मिक जडणघडणीत खूप मोलाचे योगदान दिले आहे. संतांनी कर्मकांडात अडकलेल्या देवाला गाभाऱ्याबाहेर आणून सर्वसामान्य माणसाच्या हृदयात जागा दिली. तसेच आपल्या रसाळ वाणीने आणि लोकांना सहज आकलन होतील अशा दृष्टांतांच्या मदतीने सद्विचार आणि सत्कर्म यांची सांगड रोजच्या व्यवहारात घालून दिली. जनजागृती करताना समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींवर आसूड तर ओढलेच, पण कुठल्याही कर्मठ कुलाचाराशिवाय देवाला आपलेसे करता येते हेही त्यांनी लोकांना पटवून दिले. या संतांनी रोवलेल्या भागवत धर्माची मुळी शेकडो वर्षानंतरही अजूनही आपल्या आध्यात्मिक समाजमनाच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक आहे. आजचा अमृतगाथा कार्यक्रम म्हणजे या संत आणि संत वाङ्मयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. नमस्कार. Maharashtra Mandal Hong Kong extends a warm welcome to all of you present here today. We acknowledge that a section of the audience may not hail from Maharashtra, and hence we offer bilingual services for your benefit today. Maharashtra has always encouraged progressive outlook, and we owe it to the 700 years of Santa Parampara for this outlook. We begin Amrit Gatha with a solemn invocation from the Jnaneshwari, the 13th century treatise on the Bhagavad Gita in everyday Prakrit. We owe it to the composer Hridaynath Mangeshkar and the divine Lata Mangeshkar for this treasure trove. Had it not been for them, our generation would have never been acquainted with the glorious words. अमृत गाथा कार्यक्रमाची सुरुवात करूया ओम नमोजी आद्या या ज्ञानेश्वरांच्या गणेश वंदनेने. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान आणि मराठीची महती व्यक्त केली आहे. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य केले. केवळ 21व्या वर्षी समाधी घेतलेला हा मुलगा समस्त महाराष्ट्राची ज्ञानेश्वर माऊली झाला.
describes the roop of the Lord. Vitthal is the form of Krishna that Maharashtra simply adores. Several hundred verses may have been penned with the description of the Vitthal Murti. Jnaneshwar has to be followed by Tukaram, the two pillars of the Bhakti lineage. Tukaram's works are so powerful and so contemporary, one is amazed by the sheer range of his works. We can easily do a full-fledged program based on his works alone. However, we are bound by the time and our own limitations. This Abhanga begins with a chant and various forms of addressing Vitthal. Composed by the yesteryear Natya Sangeet star Suresh Babu Hargankar, it is a beautiful Yaman Kalyan. Do watch out for the words. They are woven very deftly into the song. Padmanabha Narayana, presented by Jairam Parmeshwari.
पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा झुणू रे भ्रमरा. ज्ञानेश्वरांच्या अलौकिक प्रतिभेचा साक्षात्कार या अभंगात आपल्याला दिसून येतो. चंचल मनाला भ्रमराची उपमा देताना ज्ञानेश्वर म्हणतात, ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. एका फुलातील मकरंद संपल्यावर दुसऱ्या फुलाकडे जाण्याचा चंचलपणा हा तुझा जो अवगुण आहे तो तू सोडून दे. चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. तुझा चंचलपणा सोडून दे आणि आता तू विठ्ठलाच्या पायावर म्हणजे चरण कमलावर निश्चल मनाने बस. मंडळी, ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी ही जीवनाचे सार आहे. This is a beautiful composition by Sant Jnaneshwar, set to tune by the great Pandit Rudrnath Mangeshkar and sung so lovingly by Lata, it brings sunshine into a bleak day. The theme addresses everyday divinity. Jnaneshwar likens the mind to a chanchal Brahman, flitting from flower to flower, and tells him to sit still at Vittal's feet. Truly remarkable and beautiful words. Runu Zunu Re Bhramara, sung by Asavari Wadekar. ऋणु सुनो रे भ्रमरा.
संत नामदेव हे ज्ञानेश्वरांचे समकालीन संत. भागवत धर्माची ध्वजा महाराष्ट्राबाहेर नेण्याचे महत्त्वाचे कार्य संत नामदेवांनी केले. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्माचा प्रसार महाराष्ट्रातच नाही तर पार पंजाबपर्यंत केला. त्यांनी हिंदीत रचलेल्या अभंगांपैकी 21 अभंग गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या धर्मग्रंथात समाविष्ट केले आहेत. This is a Sant Namdev composition set to Rag Bhimbalas, originally sung by Manik Verma. Sant Namdev was the foremost proponent of the Bhagavad Dharma, who reached beyond Maharashtra, right into Punjab in the 14th century. He also wrote some hymns in Hindi and Punjabi. His depth of devotion and talent in delivering kirtan was of such a high standard that it is said that even the Lord Pandurang himself swayed to his tunes. Despite being a proponent of the Varkari sect, Sant Namdev established religious unity across the country and had a very progressive outlook for his times, 600 years ago. He said that he preferred to be a stepping stone at the temple in Pandharpur, so that he would be forever blessed by the touch of innumerable saints and devotees stepping on him into the temple. Karishma Patade, our little rock star, presents Amrutahuni Goda Nama Tujhe Deva. Am
गजरात शेकडो मैल पायी चालणाऱ्या पावलांना ना पायीचे खडे पोचतात ना चंद्रभागेच्या वाळवंटीचे चटके बसतात. जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन परमेश्वराच्या चरणी समर्पित भावाने स्वतःला अर्पण करणे हा धर्म सर्व संतांनी रुजवला. आजही आषाढी एकादशीला पंढरपूरला उमलणारा भक्तांचा मेळा याची साक्ष आहे. श्री तुकाराम महाराज एका अभंगात या सोहळ्याचे वर्णन करताना म्हणतात, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिलिया. अवघी या संता एका वेळी भेटी कुंडलिक दृष्टी देखिलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया. संत अमृतराय यांच्या अजिमी ब्रह्म पाहिले या अभंगात याच भावनेचा प्रत्यय होतो. सादर करत आहे डॉक्टर कल्पना.
धर्माचे कळस. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भागवत धर्माच्या मंदिराचा तुकाराम हा खऱ्या अर्थाने कळस झाला. वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, इतरांनी वहावा भार माथा असे लिहिणाऱ्या तुकारामांनी आपल्या अभंगातून समाजातील वर्णव्यवस्थेवर शब्दांचे जसे आसूड ओढले, तसेच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असे म्हणत साध्या सोप्या भाषेत जीवनाचे आणि अध्यात्माचे सारही समजावून सांगितले. तुकारामांच्या अभंग रचनेचा आढावा घ्यायचा तर त्यासाठी एक विशेष कार्यक्रमच करावा लागेल. चंद्रभागेत बुडवलेले तुकारामांचे अभंग पाण्यावर तरले त्याचे खरे मर्म त्यांच्या शेकडो वर्षांनंतरही लोकप्रिय आणि संयुक्तिक असलेल्या त्यांच्या रचनांमध्ये आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ही अभंग रचना सादर करत आहे नारायण.
नांदियेळीतील संत रामदास हे वेगळे व्यक्तिमत्व. बलोपासनेची शिकवण देणारा आणि घटासी आणावा घट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी असे म्हणणारा हा एकमेव संत. In those days, the common folk were oppressed. There was constant threat to life, property, and character. The Muslim invasions had started, and as such, the socio-political climate was that of deep turmoil. Sant Ramdas was deeply perturbed by this, and his whole array of works concentrated on two themes, Swadharma and Swadesh. He was a gifted composer, and his words continue to be a beacon of light in vogue 3 centuries later. समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून डोंगर कपारीतून एकच नाद होता. प्रभू श्री रामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुती राया या 3 देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली. रोखोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र, सुखकर्ता दुःखहर्ता, लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा या आरत्या या त्यांच्या रचना हे तर मराठी माणसाच्या संस्काराचे अविभाज्य भाग आहेत. This is a Sant Ramdas composition in Rag Basant, set to tune by Purna's grandfather, Pandit D.S. Kavi. The words are, श्री गुरुचे चरणकंज हृदयी स्मरावे.